कधी तुमच्यासोबत पण असं झालंय का, सकाळी चहा बनवायला घेतलंय आणि पाहता तर काय दूध फाटलं. खरं सांगू खूप वाईट वाटतं. असं वाटतं आता हे सगळं फेकून द्यायला लागणार. पण थांबा, मी तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहे ज्यामधून तुम्ही एक जबरदस्त पौष्टिक नाश्ता बनवू शकता. यासाठी सर्वात आधी मी दूध एका गाळणीने गाळून घेतलेला आहे, जेणेकरून हा छेना बाहेर निघून जाईल. यानेच आपल्या चिलाला एक वेगळी चव आणि सॉफ्टनेस भेटणार आहे. यासाठी एका बाउलमध्ये मी तो छेना घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा हळद टाकून घेऊया. हळद टाकल्यानंतर ना इथे मी 2 चमचे लाल तिखट टाकत आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्तही टाकू शकता. त्यानंतर ना यामध्ये टेस्टसाठी मी थोडासा घरकुल मसाला टाकत आहे. तुम्ही इथे गरम मसालाही यूज करू शकता. यानंतर ना आपण यामध्ये मीठ ऍड करणार आहोत आणि बारीक चिरलेला कांदा. हे तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार यूज करू शकता. त्यानंतर ना यामध्ये आपण ऍड करणार आहोत कोथिंबीर आणि हे छान प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर ना यामध्ये आपण ऍड करणार आहोत थोडंसं बेसन. लहानपणी मला माझी आजी नेहमी म्हणायची, अन्नाची नासाडी करून चालत नाही. तिथूनच मला ही युक्ती सुचली. जेव्हा मी पहिल्यांदा हे बनवलं होतं, माझ्या घरच्यांना कळलंच नाही की हे फाटलेल्या दुधापासून बनवलं आहे. आता हे छान प्रकारे मिक्स झाल्यानंतर ना यामध्ये आपण आता ऍड करूयात थोडंसं बेसन. बेसनचं प्रमाण तुम्ही कमी जास्तही करू शकता. बेसन टाकल्यानंतर ना आपण हे छान प्रकारे मिक्स करून घेऊया. याला बॅटरची कन्सिस्टन्सी येण्यासाठी आपण जे छेन्यातून निघालेलं पाणी आहे तेच यामध्ये मिक्स करणार आहोत. तुम्ही वेगळं पाणीही मिक्स करू शकता. तर यामध्ये मी तेच पाणी यूज करत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये पालकही घालू शकता. तर आता एक पॅन घेऊन जो पूर्णपणे गरम झाल्यानंतर ना त्यात तुम्ही थोडंसं तेल टाकून हे बॅटर टाकू शकता. मी इथे विदाउट तेलच टाकलेलं आहे आणि हे बॅटर छान प्रकारे पसरून घेतल्यानंतर ना यावर आपण झाकण ठेवणार आहोत. बघा किती सुंदर रंग येतोय. यातील छेन्यामुळे हा एकदम कुरकुरीत होऊन जाईल. एक साइडला कुरकुरीत आणि एक साइडला मऊ. यामध्ये मी थोडंसं तेल टाकत आहे आणि आता आपण हे झाकून ठेवूया. आता एक 5 मिनिटानंतर ना आपण ह्याला फ्लिप करणार आहोत. तर इथे मी फ्लिप केल्यानंतर ना तुम्ही बघू शकता एक साइडला किती छान कलर आलेला आहे. एकदा हा बनवून पाहिलात ना तर तुम्ही मुद्दाम दूध फोडून हा चिला बनवा, याची मला खात्री आहे. तर मंडळी, तयार आहे आपला बेसन चिला, म्हणजेच स्पेशल बेसन चिला. फाटलेल्या दुधाचा वापर करून तुम्ही अशी कधी रेसिपी केली आहेत का? तुम्हाला ही रेसिपी आणि ही आयडिया कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या वेळेस दूध फाटलं तर अजिबात टेन्शन घेऊ नका. हा व्हिडिओ पाहून रेसिपी बनवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.